मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मॅगी शेवया। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे घेतलेले साहित्य दाखवते। 1 वाटी शेवया घेतलेले आहेत, बारीक चॉप केलेला कांदा, टोमॅटो, लसूण, शिमला मिर्च, कोथिंबीर, हिरवी मिर्च, वाटाणे। त्याचबरोबर मी इथे 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि ते कढईमध्ये घातलेले आहे। तर यामध्ये आपल्याला अर्धा चमच घालायचे आहे मोहरी, त्यानंतर घालायचे आहेत अर्धा चमच जिरे, आणि छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक एक करून यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर भाज्या घालून घेणार आहोत। तर बारीक चॉप केलेला कांदा आणि लसूण, तर सर्व भाज्या यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तर मी सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत। तर यामध्ये यावर आपल्याला चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर घालायची आहे, जेणेकरून ह्या भाज्या लवकर मऊ होऊन शिजून येतील। हळदी पावडर अर्धा चमच, छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही मॅगी चवीला अप्रतिम लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ, यामुळे हा भाज्या लवकर शिजल्या जातात। त्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगी मसाला सुद्धा घालायचा आहे। तर ही खूप चवीला अप्रतिम लागणारी मॅगी आहे आणि बनवायला तितकी सोपी आहे। तर मॅगी मसाला घालूया। तर मी एक पॉकेट घालत आहे, छोटं असतं ते। आणि ही मॅगी हेल्दी असल्यामुळे तुम्ही मुलाला कधीही बनवून देऊ शकता, यामुळे अजिबात कुठलं नुकसान होत नाही। तर मस्तपैकी 2 ते 3 मिनिटं आपण छान फ्राय करून घेणार आहोत। तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि मीडियम गॅसवर ह्या भाज्या छान शिजून घेतलेल्या आहेत आपण। तर यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। तर मी इथं 1.5 ग्लास पाणी घालत आहे। आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तर उकळी आणून घेणार आहोत। तर इथं बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये हा शेवया घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर शेवया आपण शिजून घेणार आहोत। तर इथं बघू शकता आपली मॅगी छानपैकी अशी शिजत आलेली आहे। तर या स्टेजवर आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। तर कोथिंबीर देठासहित घ्या, म्हणजे अप्रतिम लागते। तर इथं बघू शकता गरमागरम रेडी झालेली आहे शेवयाची मॅगी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? सर्व करून घेणार आहोत। जर तुम्हाला कोरडी मॅगी आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घेऊ शकता। तर माझ्या मुलांना अशीच आवडते, त्यामुळे मी अशी बनवलेली आहे। तर सर्व करून घेणार आहोत। अतिशय छान अशी ही मॅगी तयार होते, चवीला अप्रतिम लागते। एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की शेवयाची मॅगी कशी वाटली ते। आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। रेडी झालेली आपली शेवयाची मॅगी। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि लाईक, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।